नमस्कार मित्रांनो, जुलै 2026 मेष राशीसाठी आयुष्याला नवं वळण देणारा महिना ठरणार आहे का? अचानक धनलाभ, नोकरीत मोठी बढती, नवीन नोकरीची ऑफर, घर, जमीन किंवा वाहन खरेदी की अनेक महिन्यांपासून ज्या आनंदाच्या बातमीची तुम्ही वाट पाहत आहात ती आता मिळणार आहे. पण एक क्षण थांबा. या महिन्यात अशी एक ग्रहस्थिती तयार होत आहे की तुमचा एक चुकीचा निर्णय, एक क्षणिक राग किंवा एक छोटासा गैरसमज तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जुलै 2026मधील असे ग्रहयोग पाहणार आहोत जे मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे परिणाम करणार आहेत. या महिन्यात सूर्य राशी परिवर्तन करणार आहेत. बुध वक्रीहून पुन्हा मार्गी होणार आहेत. उच्च राशीतील देवगुरु बृहस्पती हंस महापुरुष राजयोग तयार करत आहेत. शुक्र प्रेम, भाग्य आणि सृजनशीलतेला बळ देणार आहे. राहू लाभभावातून नवीन संधी निर्माण करणार आहे. आणि महिन्याच्या शेवटी शनी महाराज वक्री होऊन तुमच्या संयमाची, शिस्तीची आणि कर्माची परीक्षा घेणार आहेत. मग हा महिना तुमच्यासाठी यशाचा ठरणार की परीक्षेचा, संधीचा ठरणार की सावधगिरीचा? कोणता काळ तुमचा सर्वात शुभ राहील आणि कोणत्या गोष्टींपासून तुम्हाला विशेष सावध राहावं लागेल? आणि मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत महत्त्वाचे ग्रहयोग, करिअर आणि नोकरी, धनयोग आणि आर्थिक स्थिती, घर, मालमत्ता आणि वाहन, प्रेम आणि मॅरेज लाईफ, शिक्षण आणि आरोग्य, जुलै महिन्यातील महत्त्वाच्या तारखा, विशेष सावधगिरी आणि शेवटी जुलै 2026बद्दलचा अंतिम निष्कर्ष. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण काही संकेत असे आहेत जे महिन्याच्या सुरुवातीला दिसणार नाहीत, पण महिन्याच्या शेवटी तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया जुलै 2026मधील महत्त्वाचे ग्रहयोग. मित्रांनो, कोणत्याही महिन्याचे भविष्य समजून घेण्यासाठी सर्वप्रथम ग्रहस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. 4 जुलै रोजी शुक्र आणि केतू यांची युती तयार होत आहे. ही युती काही व्यक्तींना अचानक लाभ देऊ शकते. विशेषतः कला, अभिनय, मनोरंजन, सोशल मीडिया, यूट्यूब किंवा जे लोक क्रिएटिव्ह फील्डशी रिलेटेड आहेत अशा व्यक्तींना महत्त्वाचा फायदा होऊ शकतो. 15 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करतील. याच काळात सूर्य आणि उच्च राशीतील बृहस्पती यांची युती तयार होईल. ही युती घर, कुटुंब, मालमत्ता, प्रतिष्ठा आणि सुखसुविधांच्या बाबतीत अत्यंत शुभ संकेत देणारी आहे. बुध महिन्याच्या मध्यात वक्री अवस्थेतून मार्गी होतील. त्यामुळे अडकलेली कामे, थांबलेली निर्णय आणि रखडलेल्या योजना पुन्हा गती पकडतील. राहू लाभभावात बसून नवीन संपर्क, नवीन ग्राहक आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. पण 27 जुलैला शनी वक्री होतील आणि इथेच तुम्हाला सर्वाधिक सावध राहावे लागेल. कारण वक्री शनी मेहनतीचे फळ हिरावून घेत नाही, पण तो प्रत्येक व्यक्तीची पात्रता नक्की तपासतो. पण मित्रांनो, ग्रहस्थिती आपण समजून घेतली. पाहूया या ग्रहयोगांचा तुमच्या जीवनाच्या विविध क्षेत्रावर नेमका काय परिणाम होणार आहे. करिअर आणि नोकरी. करिअरच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. 15 जुलैपूर्वी सूर्य आणि बुध तिसऱ्या भावात राहून तुमचा आत्मविश्वास, धाडस आणि संवाद कौशल्य वाढवतील. मीडिया, मार्केटिंग, सेल्स, शिक्षण, बँकिंग, कन्सल्टन्सी किंवा कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते, काहींना बढती मिळू शकते, तर काही व्यक्तींना नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र यश मिळाल्यानंतर अहंकार किंवा उतावळेपणा टाळा. कारण शनी तुमच्या वागण्याची देखील परीक्षा घेणार आहे. 23 नंतर बुध मार्गी झाल्यानंतर अडकलेली कामं वेगानं सुरू होतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना सकारात्मक राहू शकतो. लाभभावातील राहूमुळे नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन संधी निर्माण होऊ शकतात. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल प्लॅटफॉर्म, यूट्यूब, रिअल इस्टेट, वाहन व्यवसाय, धार्मिक सेवा आणि कृषी क्षेत्राशी संबंधित लोकांना याचा विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुनी थकबाकी परत मिळू शकते. काही व्यक्तींना व्यवसायासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो. हवाई प्रवासाचे योग देखील काहींसाठी तयार होत आहे. धन आणि आर्थिक स्थिती.
मित्रांनो, करिअर महत्त्वाचे आहेच, पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्की असतो, या महिन्यात पैसा येणार का? आर्थिक परिस्थिती सुधारेल का? दुसऱ्या भावावर मंगळाचा प्रभाव आणि लाभ भावातील राहू उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करू शकतात. बृहस्पती आर्थिक स्थैर्य मजबूत करण्याचे काम करतील. 4 जुलैनंतर काही व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. अडकलेली रक्कम परत मिळू शकते. काही गुंतवणुकीतून अनपेक्षित फायदा होऊ शकतो. मात्र 27 जुलैनंतर खर्च वाढू शकतात, म्हणून आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. मालमत्ता, घर आणि वाहन. आता बोलूया त्या क्षेत्राबद्दल ज्यांचा संबंध थेट सुख, सुरक्षितता आणि कुटुंबाच्या आनंदाशी आहे. तुमच्या 4थ्या भावांमध्ये उच्च राशीतील बृहस्पती बसलेले आहेत, त्यामुळे हंस महापुरुष राजयोग तयार होत आहे. हा योग प्रत्येकाच्या कुंडलीत वारंवार तयार होत नाही, म्हणून घर, जमीन, वाहन किंवा मालमत्तेच्या बाबतीत काही व्यक्तींना मोठी संधी मिळू शकते. 15 जुलैनंतर सूर्य आणि बृहस्पती यांची युती या योगाला आणखी बळ देईल. काही व्यक्ती घर खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात, काही वाहन खरेदी करू शकतात, तर काही जुने प्रॉपर्टीशी संबंधित प्रश्न मार्गी लागू शकतात. घरात एखादा शुभ कार्यक्रम किंवा मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना आशा आणि सावधगिरी दोन्ही घेऊन येत आहे. शुक्र पंचम भावात असल्यामुळे आकर्षण वाढेल. नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. काही व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेऊ शकतात, पण केतूच्या प्रभावामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे काही नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. स्पष्ट संवाद ठेवा. मॅरेज लाईफ सर्वसाधारणपणे चांगले राहण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल, परस्पर समज वाढेल, घरातील वातावरण सकारात्मक राहू शकते. विवाहाचे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना कुटुंबाचा पाठिंबा मिळू शकतो. शिक्षा आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी जुलै महिना अनुकूल राहू शकतो. त्याचा प्रभाव अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती आणि शैक्षणिक प्रकल्पामध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. 23 जुलैनंतर अडकलेली शैक्षणिक कामं पूर्ण होऊ शकतात. आरोग्य. आता बोलूया त्या क्षेत्राबद्दल ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, ते म्हणजे आरोग्य. मंगळाच्या प्रभावामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. ॲसिडिटी, पचनाशी संबंधित तक्रारी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. घसा, दात, तोंड किंवा चेहऱ्याशी संबंधित किरकोळ समस्या काही व्यक्तींना जाणवू शकतात. रक्तदाबातील चढउतार देखील संभवतात. 27 जुलैनंतर मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेच्या समस्या काही व्यक्तींना जाणवू शकतात, म्हणून नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा राहील. मित्रांनो, आता मी तुम्हाला जुलै महिन्यातील त्या 4 तारखा सांगणार आहे, ज्या तुमच्या महिन्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकतात. या तारखा नक्की लक्षात ठेवा. जुलै महिन्यातील 4 महत्त्वाच्या तारखा. 4 जुलै शुक्र आणि केतू युती, अचानक लाभाचे संकेत. 15 जुलै सूर्य कर्क राशीत प्रवेश, घरं आणि मालमत्तेसाठी शुभ काळ. 23 जुलै बुध मार्गी, अडकलेल्या कामांना गती. 27 जुलै शनी वक्री, संयम आणि शिस्तीची परीक्षा. विशेष सावधगिरी. रागावर पूर्ण नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. प्रेमसंबंधामध्ये गैरसमज वाढू देऊ नका. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कायदेशीर बाबीमध्ये विशेष सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि मित्रांनो, याच ठिकाणी अनेक लोक चूक करतात. ग्रह संधी देतात, पण निर्णय माणूस घेतो. अंतिम निष्कर्ष. मेषराशीच्या मित्रांनो, जुलै 2026 हा सामान्य महिना नाही. हा महिना काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येईल. काहींसाठी आर्थिक प्रगती घेऊन येईल, काहींसाठी करिअरमध्ये मोठी झेप घेऊन येईल, तर काहींसाठी अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेले स्वप्न करण्याची संधी घेऊन येईल. उच्च राशीतील बृहस्पती तुम्हाला पुढे जायची प्रेरणा देत आहे. राहू नवीन मार्ग दाखवत आहेत. शुक्र भाग्याचे काही दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या सर्व ग्रहांमध्ये एक असा ग्रह आहे जो शांतपणे तुम्हाला पाहत आहे, तो म्हणजे वक्री शनी. शनी तुम्हाला अडवण्यासाठी आलेला नाही आहे, तो तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आला आहे. तुम्हाला संयम किती आहे, तुमची शिस्त किती मजबूत आहे आणि यशासाठी तुम्ही किती पात्र आहात याची परीक्षा घेण्यासाठी तो आला आहे. म्हणून घाई करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण एक गोष्ट निश्चित आहे, जुलै 2026 नशीब तुमच्या दारावर
टकटक करू शकते, पण ते दार उघडण्याचे काम तुम्हालाच करावं लागेल. जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हा महिना तुमच्या आयुष्यात तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल. कॉमेंटमध्ये नक्की लिहा तुमची रास कोणती आणि जुलै महिन्याकडून तुम्हाला सर्वात मोठी काय अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.